फक्त 5,000चं कर्ज, पण 2 वर्षांमध्ये झालं किती? 5 लाख. आता एवढं सारं कर्ज कुठून फेडणार आणि एवढे पैसे कुठून आणणार? याचा शेवट काय? तर संसार उद्ध्वस्त. ही कुण्या एकाची गोष्ट नाही, ही आहे जळगावातल्या शेकडो घरांची गोष्ट. बँक दारात उभी करत नाही, पण सावकार रोज दारात येऊन उभा राहतो. आज आपण काय बघतोय? जळगाव अडकलंय सावकारी पाशात. शेतकरी ते नोकरदार, कोण वाचवणार? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. आज मी तुम्हाला कहाण्या ऐकवणार आहे सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची, नोकरदारांची आणि सर्वसामान्य माणसांची. चला पहिल्यांदा फॅक्ट चेक करूया. फॅक्ट नंबर 1, महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014. 15% वार्षिक पेक्षा जास्त व्याज घेणं बेकायदेशीर आहे, गुन्हा आहे. फॅक्ट नंबर 2, जळगावात ग्रामीण भागात बँकेच्या शाखा कमी, KCC मिळायला 45 ते 60 दिवस लागतात. फॅक्ट नंबर 3, NCRBचा डेटा, महाराष्ट्रात कर्जबाजारीपणा हे शेतकरी आत्महत्येचं सर्वात मोठं कारण. फॅक्ट नंबर 4, जिल्हा प्रशासन गेल्या 2 वर्षांमध्ये जळगावात 20हून अधिक बेकायदेशीर सावकारांवर कारवाई. कायदा आहे, पण अंमलबजावणी आणि जागरूकतेची कमतरताही आहे. आता जरा प्रातिनिधिक स्वरूपातल्या काही केस स्टडीज पाहू. गावांची नावं फक्त बदलली आहेत, एवढाच काय तो बदल आहे, बाकी तीच कथा आणि तीच व्यथा. केस नंबर 1, शेतकरी, उत्तर जळगाव तालुका. पीक कर्जासाठी खाजगी सावकाराकडून 2 लाख रुपये महिना 5% व्याजानं घेतले. पण पुढं काय झालं? पुढं नैसर्गिक आपत्तीमुळं पीक वाया गेलं. 1 वर्षात मुद्दल अधिक व्याज मिळून कर्ज 3 लाखांच्या वर गेलं. शेवटी कर्ज फेडता न आल्यानं सारं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. केस नंबर 2, नोकरदार, जळगाव शहर. मेडिकलसाठी बँकेनं कर्ज नाकारलं. शेवटी ओळखीनं 1 लाख रुपये महिना 10% व्याजानं कर्ज काढलं. पुढं काय झालं? पगार 15,000 रुपये, दर महिना 10,000 फक्त व्याजावरी जायला लागले. मुद्दलचा तर विचारच सोडून द्या. घरात आहेत नाहीत तेवढ्या वस्तू विकाव्या लागल्या आणि याबाबत पोलिसात तक्रार केली तर कराराचा विषय म्हणून टाळाटाळ. केस नंबर 3, महिला बचत गट, पूर्व जळगाव. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपये कर्ज घेतलं, पण हिशोब न देता व्याज वाढवलं. पुढं काय झालं? 6 महिन्यांमध्ये रक्कम दुप्पट झाली. मागणीचा तगादा सुरू, धमकी देणं सुरू, घरी येणं सुरू. प्रशासनाकडे तक्रार आली, त्यानुसार काही सावकारांवर कारवाई देखील झाली, पण भांडवल बुडालं, त्याचं काय? आता सर्वात मोठा प्रश्न, हा सावकारी पाश तयार होतो तरी कसा? चला समजावून सांगतो. बँकेकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया किचकट. जामीन, कागदपत्र, द्यावा लागणारा वेळ आणि तातडीची गरज भागत नाही, हे सर्वात मोठं दुखणं. आता इथं एंट्री होते सावकाराची. सावकार 2 तासात कॅश देतो आणि ओळखीचा असल्यानं डोळे झाकून विश्वास ठेवला जातो. बरं, कर्ज घेणाऱ्याला कायद्याविषयीचं ज्ञान नसल्यानं करार न वाचताच सही करतो किंवा अंगठा देतो. शिवाय त्याला व्याजाची मोजदाद कळत नाही. आता फसल्यानंतर म्हणजे सावकारी पाशात अडकल्यानंतर तक्रार करण्याची भीती वाटते, ती वेगळीच. पोलीस आपल्यालाच काही करणार तर नाहीत ना, सामाजिक बदनामी झाली तर काय घ्या, या भीतीपोटी कर्ज काढलेली माणसं काही बोलत नाहीत. आता या सावकारी पाशातून सुटका तरी कशी करून घ्यायची? कुणी वाली आहे का नाही? कायदा काय सांगतो? सांगतो. सावकारी पाशातून सुटका कशी
कायदा काय सांगतो? लायसेन्स नसलेल्या सावकाराकडून कर्ज घेणं आणि देणं गुन्हा ठरतो. 15% जास्त व्याज मागितलं तर कलम 195 अंतर्गत FIR करू शकतो. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सावकारी तक्रार कक्ष आहे, त्या ठिकाणी तक्रार दाखल करू शकतो. जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, बँक सखी यांच्याशी संपर्क करून आपलं गाऱ्हाणं मांडू शकतो. थोडक्यात काय, तर पर्याय आहेत, फक्त माहीत पाहिजेत. या सावकारी पाशात स्वतःला अडकून घेऊ नका. तात्पुरत्या गरजेसाठी कायमचं कर्जबाजारी होऊ नका. LS मराठीच्या वतीनं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. पाहत रहा LS मराठी.